श्री सार्थ भावार्थ रामायण बालकांड अध्याय 11 अंतरिको बहिर्नाहना अंतर्बोधो बहिर्जंड अंतरस्थागी बहिसंगे लोकविरह रावघ आता व बाहेर कसा असायचं याचा विचार अंतरी आत्मा अदैवत्य एकतेने मिथ्य समूळ लोक जे जाणोनी संपादी त्रैलौकिक विधीपूर्वक वेदोक्त अंतरी केवळ शुद्ध बुद्ध बाह्य दिसे जैसे विषयबद्ध जडत्वे भाषे जैसे मुग्ध दिसे शुद्ध विषयार्थी अंतरी निर्विशेष विषय त्यागा ब्रह्मेंद्रिये विषय भोग भोगता दिसे जरी सांग तरी विषयाचे अंग आत लेना अंतरी पूर्ण निरास बाह्य लोलुपत्वे करी आस जेवी मस के माझी आकाश फगुल्हा आभास अडकले दिसे अंतरी निरपेक्ष निर्मळ बाह्य नाना अर्थी तळमळ लाघवी लोग झळकी सकळ तैसी कळकळ मुक्ताहासी अंतरी काम क्रोध निमहाने शांतीचे कल्याण पाहिले ब्रह्म क्रोधनळे हे खवळले जैसे मृग जळहे मासे मारी बाह्य कार्यकरणावेशा गुरुगुरु करी व्याघ्र जैसा अंतरी मृदू लोणी तैसा कोणाही सहसा खुप्पेना बाह्य दिसे कार्य करिता परी अंतरी अकर्ता निजात्मतः मासी कुलाल चक्री भवता दिसे परी तत्वतः हलेना प्रपंच आणि परमार्थी उभयथा सावध्य स्थिती हे अवताराची अवतार शक्ती जे तुझ निजमूर्ती रघुनाथा ऐसिया या स्थितीवरी तुही निजात्मचरित्रे स्वानंदे क्रीडे संसारी लोकचारी अविकळत्वे जेवे बुद्धिबळे वाढे कोढे मिथ्या राजा मिथ्या प्रधान हस्ती घोडे जे जाणोनी खेळ खेळती पुढे तेवे मुक्ताकडे भवभाव आत व बाहेर कसे करावे याचा विचार वसिष्ठा म्हणतात अंतःकरणात आत्मा अदैव व एकच आहे असे जाणून घेतले तर त्यामुळे सर्व लोक जगासह मिथ्य आहेत असे कळून येते पण लौकिकासाठी म्हणून बाहेरचे कर्मे विधीपूर्वक व वेदोक्त करावी अंतःकरणात फक्त शुद्ध बुद्ध म्हणजे शुद्ध ज्ञानयुक्त असे राहणे बाहेरून मात्र विषयासक्त आहे की काय असे दिसावे व जसा जड विवेक शून्य मनुष्य असावा तसे दिसावे अंतःकरणात विषयाचा संपूर्ण त्याग करावा बाह्य इंद्रियांना भोगतो असा आहे असे वाटावे खरोखर हा विषयलोभी आहे असे दिसावे पण विषयाला शिव सुद्धा नको असे वसिष्ठ रामाला सांगतात आतून पूर्ण असारहित व्हावे व बाहेरून मात्र लोभाने कशाचीही आशा करतो आहे असे वाटते अशा कातड्याच्या पिशवीमध्ये हवा भरलेल्या त्यात आकाश अडकलेला आहे असे वाटते पण आकाश हे कशातच अडकून राहत नाही आतून कसलाही इच्छा नसली व निर्मळ असावे व बाहेरून मात्र कशासाठी तरी तळमळ आहे असे दाखवावे असे लाघव करून लोकांना लीला दाखवण्यासाठी असे जीवनमुक्त जगात वावरत असताना असे आचरण करावे अंतःकरणात काम व क्रोधांना राहून देऊ नये शांतीच्या अंतःकरणात आश्रयाला यावी त्या शांतीला आपले कल्याण झाले असे वाटावे असे राहावे व बाहेर सारखे क्रोधाने खळवळून उठावे ज्याप्रमाणे मृगाजवळच्या नदीत मासे मारण्याचा धंदा करावा हे दाखवणे जमले पण खरे मासे मिळणारा नाही तसे क्रोध आला आहे असे दिसावे पण क्रोधाचा परिणाम होऊ नये बाहेरून कोणत्याही कार्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी अवेशाने दुसऱ्यावर रागाने वाघासारखे गुरगुर करावे पण आतून मात्र लोण्यासारखे मृदू असावे कोणालाही आपला त्रास होऊ नये बाहेरून कार्य करत आहेत असे दिसावे पण आतून आत्मस्वरूप ओळखून कर्तव्यापासून अलिप्त असावे ज्याप्रमाणे कुंभाराच्या
फिरणाऱ्या चक्रावर बसलेली माशी फिरत नसून ती चक्राच्या फिरण्यामुळे फिरल्यासारखी दिसते. प्रपंच व परमार्थात दोन्हीकडे सावधान असावे ही तुझ्या अवताराची अवतार शक्ती असून ती तुझ्या निजमूर्ती आहे. हे राम, अशा स्थितीमध्ये तू निजचरित्र दाखवावे व स्वानंदाने या संसारात अवतार लीला दाखवावी व लोकांमध्ये सुखरूप राहावे. ज्याप्रमाणे बुद्धिबळाच्या खेळात राजा, प्रधान, हत्ती, घोडे खोटेच असतात, पण त्याला खरे मानून पुढे खेळ मांडलेले असते, त्याप्रमाणे मुक्त पुरुषांचा हा संसार असतो.